आबाळमाळ्याची गोष्ट सांगतो मी. विनय आपटेचा फोन आला. "अशोक, मी एक सिरियल करतोय, तर तुला म्युझिक करायचं आहे त्याचं." मी गेलो 2 वाजता देवकी आले. मी आले रेकॉर्डिंग झालं. लोकांना इतकं आवडलं, म्हणजे म्युझिशियन, देवकी-बिवकी सगळे खुश. रेकॉर्डिस्ट. पावणे 4ला प्रोड्युसर आला. ऐकल्यावर मला म्हणतात, "ही चाल, ही असली?" मित्रांनो, तुम्ही तर जाहिराती ऐकल्या असतील. वॉशिंग पावडर निरमा, विको वज्रदंती, झंडूबाम अशा 8,000 पेक्षा जास्त जिंगल्स, 450 पेक्षा जास्त नाटकं, 125 सिनेमे, 350 पेक्षा जास्त मालिकांची शीर्षक गीतं. हे एवढं सगळं मोठं काम करणं म्हणजे जादूच आहे. आणि या जादूचे जादूगार आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. आपल्या सगळ्यांचे लाडके अशोक पत्की काका. काका नमस्कार. नमस्कार. तब्बल 60 वर्षांपेक्षा जास्त काळ तुम्ही ॲक्टिव्ह आहात. तर तुमची सुरुवात कशी झाली संगीतकार म्हणून? संगीताची आवड होती मला. पुढे काय बनणार ते माहिती नव्हतं. पण तेव्हा काहीच नव्हतं, म्हणजे पेटी वाजवता येत नव्हती. फक्त गाण्याची आवड होती. माझी बहीण चांगली गायची. तिच्याबरोबर बॉडीगार्ड म्हणून मी फक्त जायचो. अच्छा. म्हणजे मोठ्या-मोठ्या ठिकाणी, म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलालचा टेक आहे, शंकरजय किशनचा टेक आहे, कल्याणजी आनंदजीचा टेक आहे. तर तिच्याबरोबर जाणं, कारण रात्री केव्हाही संपायचं ते. बरोबर. 11 वाजायचे, 12 रात्री एकटे म्हणून मला जावं लागायचं, बाकी काय नाही. आम्ही दोघंही शाळेमध्ये जाणारी माणसं. मी 8वीत असेल तर ती 6वीमध्ये. एवढं 2-3 वर्षाचा फरक होता. पण त्याच्यातून मला माझं जे संगीताबद्दलचं प्रेम होतं, ते जागृत झालं. म्हणजे हा कसं वाजवतो अकॉर्डियन, हा तबला ढोलक कसं वाजवतो, हा हे कसं वाजवतो, ह्याचं परीक्षण करता मी सगळं आत्मसात केलं. आणि त्याच्यातून मग माझी वाटचाल सुरू झाली. पण म्हटलं, मला जर काय बनायचं आहे म्हणजे संगीतामध्ये, तर निदान कमीत कमी पेटी तरी वाजवता आली पाहिजे. बरोबर. होय की नाही? काहीतरी इन्स्ट्रुमेंट कळलं पाहिजे. सा कशाला म्हणतात, रे कशाला म्हणतात, ग म्हणजे काय? तर त्याच्या मागे मग मी लागलो. कोण मिळालं की ग म्हणजे काय रे? अरे म्हणजे गंधार असतो. मग त्याला ग म्हणतात. ऋषभ असतो, त्याला रे म्हणतात मग. तर असं करून शिकत गेलो. माणसं मला चांगली भेटत गेली. म्हणजे म्युझिशियन का असेना, माणसामध्ये देव असतो असं मी तरी मानतो. तुझ्याकडे काय चांगलं आहे ते मला मिळालं तर आणखीन आनंद आहे ना, माझ्या ज्ञानात भर पडणार. बरोबर. आणि माझी पेटीची एक गंमत आहे ती तुला सांगतो. हार्मोनियम घ्यायचं ठरलं. म्हणजे मीच ठरवलं. ठरलं म्हणजे काय, आई-बाबा तर अशोकचं लक्षण बरोबर नाहीये. ह्या लाईनीमध्ये येतो म्हणजे तो बिघडला आहे वगैरे, वगैरे. तरी पण माझं चालू होतं आणि मी आईला हे करायचं अगोदर, की आई बाबांना सांग ना, बाबांना सांग ना, काय तेव्हाचे पैसे म्हणजे काय ₹50 ला पेटी होती. म्हणजे बजेट एकदम काय नसलं. तर म्हटलं ₹50 बाबा देतील, आई देईल, कोणतरी देईल किंवा बहिणीचे तेव्हा आणे असायचे, म्हणजे 16 आण्याचा ₹1. तर 2 आणे, 4 आणे अशी बहीण प्रोग्राम झाला तिचा किंवा रेकॉर्डिंग झालं, की त्याचे 2 आणि 4 आणे मी टाकायचा एका बॉक्समध्ये गोळा करायला. म्हटलं ₹50 झाले, की आपण पेटी घ्यायची. पेटी घ्यायची. दादरला दुकान कुठे, पेटी कुठे मिळते हे पण विचारून ठेवलं मी मित्रांतर्फे. तर हरिभाऊ विश्वनाथ म्हणून दादर स्टेशनच्या समोर बरोबर दुकान आहे वाद्यांचं. तर मी ती सगळी बाकीची तयारी मी करत होते बाजूला. पण हे पैसे जमणं असं रोज आपलं बघायचं किती झाले असणार. आणि एक दिवस असं वाटलं बहुतेक झाले असतील ₹50. म्हणून तो मातीचं हे होतं ते फोडून टाकलं. तर ₹36 मिळाले. निघाले त्याच्यातून. अच्छा. आणि नर्व्हस झालो म्हणजे मी. पण म्हटलं बघूया, सेकंड हँड असली तर सेकंड हँड मिळेल मला. तर तसंही बघूया म्हणून गेलो हरिभाऊंच्या दुकानात. म्हटलं पेटी पाहिजे हो मला. तर म्हणाले, "कसली पाहिजे? कितीपर्यंत पाहिजे?" तर म्हटलं, "माझं बजेट नाही, ₹50 होतं, पण आता तेही नाही. ₹35." कारण एक रुपया माझा गाडी भाड्यात गेला, म्हणजे दादरला जाणं आणि परत मी खारला राहायचो. अच्छा. ₹1 त्याच्यात गेला माझा. तर म्हटलं ₹35 आहे. "नाही मिळणार आहे तुला. माझ्याकडे सेकंड हँड पण नाही, नाहीतर दिली असती मी," वगैरे, वगैरे बोलणं झालं. तर मी नर्व्हस झालो आणि आता दुकानातून बाहेर उतरणार एवढ्यात त्यांचा खांद्यावर माझ्या हात. "चल ही घेऊन जा ₹50 वाली पेटी. दिली तुला. तुझं प्रेम बघितलं, तुझा चेहरा बघितला रडवेला आणि मला वाटलं की देऊन टाकावे. पण एक शर्त आहे त्याच्यामागे. रियाज चांगला कर, मोठं नाव कर, हे कर." ते त्यांनी अटी घातल्या मला. म्हटलं नक्की करीन मी. मला आवडत आहे संगीताची. आणि तिथून मग मी सुरुवात झाली माझी पेटी वाजवायला. पेटी वाजवण्यापासून. म्हणजे पेटी वाजवणं तुम्ही सुरुवात केली.
पण गायक व्हायचं किंवा संगीतकार व्हायचं असं तेव्हा ठरवलं नाही नव्हतं? तेव्हा काहीच नव्हतं. मी अगदी 8वी मध्ये होतो. हां. 9वी असं तेव्हा त्याला तपश्चर्या लागते रे. असं संगीतकार किंवा कवी झाला, हे झाला ते असं नसतं. शिकत, शिकत, शिकत वर्षानुवर्ष ते करत तू त्या मुक्कामाला पोहोचतो. कळलं की नाही? असं नाही की 4 दिवस, 8 दिवस पेटी वाजवली झाला संगीतकार. बरोबर. आता झालंय तसं. आता तसं झालंय. आता बरोबर. तसं झालंय. तुला कीबोर्ड वाजवता येतो, तू अरेंजर झाला, हां. तू संगीतकार झाला असं आताचं झालंय. मग खऱ्या अर्थाने संगीतकार म्हणून काम करायला संधी कशी मिळाली? ते पण गोड आठवण आहे मला माझी, की सुमन कल्याणपूर म्हणून ती पण खारलाच राहायची, मोठी गायिका. म्हणजे लता मंगेशकर नंतर तिचं नाव घेतलं जायचं. बरं. कोणीतरी मला सांगितलं, "अरे सुमनताईंना एक पेटीवाला पाहिजे त्यांच्या प्रोग्रामसाठी." मला खात्री नव्हती एवढी, की त्यांच्या ह्याला उतरेन की नाही म्हणून परीक्षेला. ऑडिशनसाठी मला बोलवलं होतं घरी. तर म्हटलं जाऊया तर खरं आणि गेलो. कोण पाहिजे? म्हटलं सुमनताईंना कोणतरी पेटीवाला पाहिजे म्हणून मला कळलं, म्हणून मी आलो म्हटलं. ते म्हणाले, "बसा, बसा." सुमनताई आल्या. "काय वाजवता तुम्ही?" म्हटलं, "सिनेमातली गाणी." म्हणे. "मला क्लासिकल येत नाही." म्हटलं. "मी लाईट म्युझिकमध्ये जास्ती आहेत." "हो का? काहीतरी वाजवून दाखवा." मग काय त्यांना शंकर किशनची गाणी-बिणी वाजवून दाखवली. "हात बरा आहे हो तुमचा, गोडवा आहे." हे कौतुक केलं माझं. मलाही भरून पावलं ना म्हणजे. तर म्हटलं, "तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये फायनल झाला." म्हणजे 5-6 जणांचा ग्रुप होता. एक फ्लूटवाला, एक तबलेवाला, एक ढोलकवाला, एक अकॉर्डियनवाला, अरुण पौडवाल होता. तो त्याच्यात होता. तो पास झाला होता माझ्या अगोदर. तर मलाही घेतलं आणि आमचा एक ग्रुप तयार झाला 6 जणांचा. बंगलोर, दिल्ली, कलकत्ता, मद्रास असं आमचे प्रोग्राम सुरू झाले. प्रत्येक महिन्याला कुठे ना कुठे. ही गोष्ट 68 ची सांगतोय मी. आणि तेव्हा तुमचं वय काय होतं? 27 27व्या वर्षी. अच्छा. आणि 69 साल उजाडलं. 1 जानेवारी 69. सगळ्यांना आता हॅपी न्यू इयर केलं पाहिजे वगैरे, वगैरे. तेवढ्यात कल्याणपूरचा मला समोरून फोन आला. हॅपी न्यू इयर म्हणून. तर मग मी घेतला-बितला. ते म्हणाले, "अशोकजी तुम्ही घरी आहात का? तर आमच्या घरी पटकन निघून या. एक आनंदाची बातमी सांगायची." म्हटलं, "हॅपी न्यू इयरचंच ना?" ते म्हणे, "ते तर आहेच. पण आणखीन त्याच्यापेक्षा आणखीन चांगली गोष्ट सांगायची तुम्हाला मला शेअर करायची." म्हटलं, "बरं येतो." म्हणून. आणि बाजूलाच मी राहतो तिथून 5 मिनिटावर तिचा बंगला होता, खारला. आणि गेलो. ते म्हणाले, "आपण मार्चमध्ये वेस्ट इंडिजला चाललो आहोत." वाह! अरे, म्हणजे देव छप्पर फाडके देत आहे म्हणून ऐकलं होतं. हे तर म्हणजे काय म्हणतात ते, आनंदाचा आश्चर्याचा गोड धक्का असं म्हणतात तसं. आणि झालं तिथून मग मग आता तयारी सुरू झाली, की साधारण 50 एक गाणी तरी आपण तयार ठेवूया, सुमनताई म्हणाल्या. त्याच्यात हिंदी गाणी जास्ती घ्या, कारण हिंदी माणूस जगभर पसरलेला आहे. मग काही एक 5 गाणी बंगाली, 5 गाणी पंजाबी, 5 गाणी मराठी, असं करून आपण 40-50 गाणी तयार ठेवूया आपल्याकडे. उद्या कोणी म्हटलं तेलुगूवाला, मला तेलुगू ऐकव, तर तेही पाहिजे म्हणून असं झाले. आणि सुमनताईंबरोबर किती वेळा मी फॉरेनला गेलो असणार? 69 पासून 69. 18 वेळा. बापरे! 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 85 पर्यंत. 1985 पर्यंत दरवर्षी फॉरेन. मार्च महिना आला की चला. यावेळी कॅनडाला चाललोय, यावेळी अमेरिकेला चाललोय, तिची लहान मुलगी शिकायला होती. तिला रजा पडली. हं, 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 हं. शाळेला पडते ना, हो. 2 महिन्याची सुट्टी आहेत. चला यावेळी आपण लंडनला चाललोय, यावेळी अशी 18 वेळा घेऊन गेलो आम्हाला ती. असं ती सुरुवात झाली. आणि मग हळू माझं गंमत अशी झाली, की शांतारामकडे आम्ही बसलो होतो एकदा. रेडिओमध्ये 5 गाणी गेली होती. संगीतिका म्हणून काहीतरी होतं. त्याच्यात 5 गाणी होती आणि ती घेऊन आम्ही ऐकायला म्हणून बसलो होतो. आणि तेवढ्यात एक गाडी आली आणि असं त्याच्या घराच्या समोर थांबली. त्याच्यातून एक पुरुष आणि एक बाई उतरली. ते म्हणाले, "अरे ओबेरॉय आले." म्हटलं, "कोण ओबेरॉय?" ते म्हणाला, "प्रोड्युसर आहेत." ते म्हणाला, "साइन करायला आले." शांताराम म्हणाला. अच्छा. म्हटलं, "बरं." तर ते गाणी बसू का आम्ही ऐकायला? बसा, बसा म्हणून त्यांनी सांगितलं. ती 5 गाणी ऐकल्यावर खुश झाल्या एकदम. त्यांनी बॅग उघडली त्या बाईने. त्याच्यातून 2 फॉर्म काढले. एक फॉर्म शांतारामकडे दिला साइन करायला. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होतं ते.
की हे पिक्चर तुम्ही माझ्याबरोबर करताय म्हणून. आणि दुसरा होता ते कागद फाडून टाकला. शांताराम म्हणाले, "हे काय केलं तुम्ही?" तर तो म्हणाला, "मी आता इथून जुहूला जाणार होते एका संगीतकाराकडे, अच्छा. त्याला साईन करायला. कारण मला माझा संगीतकार इथेच भेटलाय." अरे वाह! म्हणून कोण तर हा काय अशोक वत्की. क्या बात! असा मला पहिला चित्रपट मिळाला, वाह! पैजेचा विडा. पैजेचा विडा. आणि अशा तऱ्हेने मग पुढे सरकत गेलो. सुमन कल्याणपुरी बरोबर जे तुमचे दौरे चालायचे विदेशांमध्ये, तिथलं पण तुम्ही पाश्चात्य संगीत ऐकलं असेल? ते न्यूयॉर्कमध्ये आम्ही गेलो होतो. हं. तर सबनवरती नाटक चाललेलं आहे आणि ते नाटक त्यांचं 2-2 वर्ष एकाच ठिकाणी, एकाच थिएटरला चालू असतं. असे तिथे ऑपेरा जे आहे ते. आणि हा स्टेज आहे. स्टेजच्यावरती माणसं-बिणसं शं नट-नट्या म्हणजे मी म्हणेन. मग त्यांचं दोरीवरच्या उड्या असेल, स्क्रिप्टमध्ये जे काय असेल आणि त्याला जे बॅकग्राऊंड म्युझिक देतात ना, तो एक माणूस इथे उभा असतो स्टेजच्या असा समोर समोर. आणि ऑर्केस्ट्रा खाली असतो स्टेजच्या. हां. म्हणजे काहीतरी वरती चढतोय माणूस समजा समजा या तऱ्हेचं म्युझिक पाहिजे त्याला. तर ते याच्या पोटावर इतकं ते सिंक्रोनाइज झालेलं असतं त्यांचं. तर हे सगळं शिकायला मिळालं म्हणजे. तर मी आल्यावर हे आपण करूया रे काहीतरी म्हणून जादू तेरी नजर म्हणून आम्ही नाटक केलं होतं सुधीर भटांचं. हां. तर तेव्हा ते ऑपेरा सगळा वापरला होता. म्हणजे कसं असतं त्याचं चालणं, त्याच्यातलं बोलणं, त्याच्यातलं ऑर्केस्ट्राचं पीस ढमढम वाह! संपलं. थांबलंच पाहिजे तिकडे. पुढे काय नाही. मग हळू-हळू टिन टिनिडिन पुढचा पाऊल, हे सगळं अरेंज केलं असं करायला आलं. मजा आली म्हणजे करायला आणि इतकं ते नाटक चाललं जादू तेरी नजर म्हणून. प्रशांत प्रशांत दामले वगैरे दामलेकर. सगळे होते. तर असं ते घेतलं चांगलं-चांगलं घेतलं की आपण रिप्रोड्यूस करू शकतो. आता येऊयात की दूरदर्शनची सुरुवात झाली आणि त्या सुरुवातीच्या काळात तुम्ही जे काम केलं दूरदर्शनमध्ये, 1972 मध्ये आपल्याकडे टीव्ही आला टीव्ही आला. बरोबर. इंडियामध्ये आणि रात्री 9 वाजता काहीतरी बातम्या लागायच्या. हो. 9 ते 10 संपलं. आणि फक्त बातम्याच होत्या. बातम्या. बरोबर. असं ते 2-3 महिने ते चाललं होतं नुसतं. मला एक 3-4 महिने गेल्यावर सई परांजपेचा फोन आला. दिग्दर्शिका तुला माहिती असेल नावाने. तर म्हणाले, "अरे मी एक सीरियल करते टीव्हीसाठी." म्हणजे म्हटलं, "काय करताय?" तेव्हा सीरियल-बिरियल नाव पण नव्हतं ना, काय करू? ते म्हणाले, "एक गोष्ट असते त्याला तेव्हा 13 भाग आता हां. पहिलं 13 भाग, मग चांगली असेल तर 26 भाग आणि अति चांगली असेल तर 52 भाग संपलं." पण ते 16 भाग कसे दाखवणार? आज सोमवार आहे. रात्री 10 वाजता दाखवले, की पुढच्या सोमवारी 10 वाजता दुसरा भाग. तर मी मग गेलो तिथे असंच स्टुडिओ होता तिथे एडिटिंग-विडिटिंग चाललं. तर मला दाखवलं याला म्युझिक. गाणं-बिणं नव्हतं. ते म्हणाले म्युझिक आपलं असतं बघ चित्रपटाचं झनझन, 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 झन सगळं शोले म्हण किंवा काही जिंदगी म्हण किंवा कोणताही सिनेमा घेतला त्याला म्युझिक जास्ती असतं. तर मला म्हणजे ठीक आहे म्हणजे मी केलं तिच्यावर 3-4 सीरियल केल्या. अडोस-पडोस, छोटे-बडे, काय. पण मजा नाही आली. एक दिवस राजदत्त साहेबांचा फोन आला. मराठीतले दिग्दर्शक मोठे राजदत्त. "अशोक, उद्या सकाळी तुम्ही घरी असाल का 11 वाजता?" मी म्हटलं, "हो, का हो?" तर म्हणे, "मी येतोय, एक मराठी सीरियल करतोय." म्हटलं, "आणखीन एक चला." तर आले ते माझ्यासमोर पेटीवर त्यांनी कागदच ठेवलं म्हणजे गाणं. हे गाणं आहे आपल्या सीरियल. अरे, इतका आनंद झाला मला आणि त्या सीरियलचं नाव होतं गोट्या. ती माझी पहिली सीरियल. मधुकर आरकडेंनी गाणं लिहिलं होती. खूप छान लिहिलं होतं. मी म्हटलं, "जरा मला ते VHS आणि दाखवता का जरा म्हणजे मूड कळायला." व्हिडिओ करतात ना, सॅम्पल म्हणून करावं लागायचं त्यांना. त्यांनी ते ह्याला जाणार टीव्ही सेंटरला. त्यांनी ओके केलं तर तुम्हाला 16 बनवा, 22 बनवा ते सांगणार. ते बघता-बघता मी मध्येच गाण्याकडे बघायचो पेटीवर. मध्येच परत बघायचं. एक 5-7 मिनिटं गेली असतील. म्हटलं, "ऐकू का चाल?" अरे, मग ते म्हणाले, "अरे, तू पेटीला हात लावला नाही. चाल कशी चाल कशी ऐकवतो?" म्हटलं, "माझ्या मनात एक तयार झाली आहे चाल." ते म्हणाले, "ऐकव बाबा." म्हटलं, "बाबा नाही, खरं झाली आहे आणि बरी झाली माझ्या हिशोबाने तर. ऐकव." म्हणून ऐकवलं.
बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. उठले आणि पहिलं मिठी मारली मला. अश्रू येईपर्यंत सगळं ते झालं होतं त्याचं. आणि ती माझी पहिली सिरियल. ती हिट झाल्यावर आभाळमाया आली. ती झाल्यावर वादळवाट आली. अवघाची संसार, अधुरी एक कहाणी आणि वगैरे, वगैरे जवळ-जवळ 400-450च्या घरामध्ये मी टायटल सॉन्ग केलेले आहेत. आभाळ मायाबद्दल आपण बोललोच. त्याचा पण किस्सा खूप इंटरेस्टिंग आहे. सगळ्याचाच किस्सा आहे. तुला सांगितलं तर आभाळमायाची गोष्ट सांगतो मी. मला जेव्हा गाणं पाठवलं ते म्हटलं तुकारामाच्या अभंगात सारखं आहे काहीतरी. जडतो तू जीव लागत येते असं बुडत ते डे ड ड ड ड डा डा. म्हणजे हे मीटर मला मिळालं होतं. तर म्हणजे त्याच्या अर्ध पण कर. डा डे 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 डे. पण हे केरवामध्ये आहे. मी कुठेतरी रेकॉर्डिंगमध्ये होतो आजी वासनला. विनय आपटेचा फोन आला. "अशोक, मी एक सिरियल करतोय." म्हटलं, "बरं मग?" तर तुला म्युझिक करायचं आहे त्याचं. त्याचा आवाज जरा रांगडी म्हणतो त्याला. देवकीला सांग आणि 2-3 दिवसात म्हटलं, "गाणं तरी पाठव ना." मंगेश लिहितोय, आला की पाठवतो. म्हटलं, "कुठे आहे तू?" म्हटलं, "आजी वासनला." बरं. आजी वासनला दुपारी एक कोणतरी आला मला गाणं देऊन गेला. एक चाल झाली ती. बरं तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते. करून ठेवलं बाबा. आहे ना. मग काय मग नोटेशन लिहिलं काय ते. मी माझाच चेहरा असा झाला. हे काय चाल आहे. आपण दुसरं काहीतरी बनवूया. म्हणून रात्री झोपायच्या अगोदर एक चाल आणखीन बनवली. सकाळी आलो, उठलो 7 वाजता आणि बघितलं तर तीही पसंत पडेना मला. कारण मला आवडावी लागते. पहिली अट आहे माझीच. मला आवडली की लोकांना आवडणार हे पण अभ्यास केलाय मी. तर तिसरी पण नाही आवडली. म्हटलं अजून एक आता जायच्या अगोदर बरोबर नाही म्हणून मग तिथे गेलो. मी गेलो 2 वाजता देवकी आली. मी आले आहे. म्हटलं, "हां, ये, ये." बरं देवकीला सांगितलं होतं 2 ते 4 एवढाच आपल्याकडे वेळ आहे. म्हणजे ट्रॅक बनवायचं आहे, तुझं डबिंग करायचं आहे, सगळं मिक्सिंग कारण ते येणार आहे पावणे 4:00-4:00ला ऐकायला. तर बस म्हटलं लिही. जडतो नाही जडतो तो जीव आणि माझे कुठेतरी हात फिरत होता तो. जडतो तो जीव लागत येते असं डा डे असं ते गाणं झालेपर्यंत त्या सुरातूनच मला चाल सुचली. जडतो तो जीव लागते ती आस दररैरीरारा, दरद्यार. आणि तिला सुख दिलं. छान झाली हो, छान म्हणाले. त्याला रेकॉर्डिंग झालं. लोकांना इतकं आवडलं म्हणजे म्युझिशियन, देवकी-बिवकी सगळे खुश. रेकॉर्डिस्ट बी. पावणे 4ला प्रोड्युसर आला, मित्राला घेऊन किंवा असिस्टंट असेल मला माहीत. "काय झालं का?" म्हटलं, "आत्ताच झालं. ऐका." ऐकल्यावर मला म्हणतात, "तुम्ही काय केलं ह्याच्यात?" प्रोड्युसर. मी म्हटलं, "काय केलं म्हणजे म्युझिक माझं आहे, चाल मी लावली." "ही चाल? ही असली?" म्हटलं, "असली म्हणजे मला फ्युजन पाहिजे." म्हणे. म्हटलं, "फ्युजन तुमचा सब्जेक्ट तसा नाही आहे." म्हटलं, "फ्युजनचा. कौटुंबिक जिव्हाळ्याचं आपण जे म्हणतो, तसं तुमचं कथानक आहे." म्हणजे विनय आपटेने मला नरेट केलं तेव्हा तरी. तर मला फ्युजन पाहिजे. बघा जमतं काय? आणि रागाने "चल रे" म्हणून निघून गेले दोघं. आणि सगळे असे बघतच राहिले काय म्हणून. तर मी बाहेर गेलो तेव्हा फोनाफोन हे नव्हतं मोबाईल-बिबाईल तर लँडलाईन म्हणून त्याच्या ऑफिसमध्ये फोन केला तर तो नव्हता. तर म्हटलं, "असं-असं सांग मला फोन घ्या." तर आल्यावर फोन आला, "काय झालं? आवडलं का?" अरे म्हटलं, "आवडलं कसलं?" रागाने निघून गेले. "तुझं म्हणे नाही आवडलं." म्हटलं, "झालंय खरं, त्यांना नाही आवडलं." "काय म्हणतात?" "त्यांना फ्युजन." "काय वेड लागलंय का त्यांना?" "मी जातो संध्याकाळी माझी मीटिंग आहे, तेव्हा बघतो. तू मला गाणं पाठवून दे." आणि त्याला गाणं पाठवलं आणि रात्री त्यांची मीटिंग झाली. त्याच्यात झाड झाडलं प्रोड्युसरला त्याने. तेवढा हक्क होता त्याचा तो विनय आपटे म्हणजे. मला म्हणाले, "ओके झालेलं आहे. मी ओके केलेलं आहे. इतकं छान गाणं म्हणजे अश्रू आले म्हणून त्यांनी सांगितलं माझ्या डोळ्यातनं ऐकताना असं.
पण ते इतकं लोकांना आवडायचं. जेव्हा सोसायटीमधनं ते गाणं लागायचं ना रात्री 8 वाजता. आभाळ माया समोर आणि असं ते कधी व्हायचं माहिती रामायण आणि महाभारत लागायचं बघ. बरोबर. हिंदीमधलं. त्यावेळी सगळे ते जमायचे. समोर रस्ते ओस पडलेले असायचे. घराघरातून एकच आवाज महाभारत, महाभारत किंवा काय. तर तसं ते आभाळ मायाचं झालं होतं. आणि काही दिवसांनी म्हणजे 2-3 महिन्यांनी हे दोघं जण प्रोड्युसर आणि विनय आपटे हे शिवाजी मंदिरला प्रोग्रामला गेले होते. त्यांना बोलावलं होतं म्हणून. ऑर्केस्ट्रावाले घ्यायला लागले होते ते गाणं हो. स्टेजवर. स्टेजवर गायला लागले होते. तर ते ते गायला जेव्हा लागलं ते नुसतं त्यांनी त्याच्याकडे बघितलं प्रोड्युसरकडे. विनय आपटे तो म्हणा सॉरी, सॉरी म्हटलं. मग तो म्हणा मला सॉरी नाही अशोकला सॉरी म्हणा तुम्ही. त्याचं हर्ट केलंय तुम्ही. तर त्यांना हे सॉरी म्हणा. मग माझ्याकडे आलं. मला माहिती नाही फ्युजन म्हणजे काय? लोकं म्हणतात म्हणून मी पण म्हटलं फ्युजन पाहिजे. म्हटलं जाऊन दे पण माहिती असल्याशिवाय बोलू नये आपण. समोरच्याचा हितमोज होता. तर असं ते झालं. तुला एक आणखीन अधुरी एक कहाणी म्हणून केलं होतं. हो. त्याचं ओरिजिनल गाणं अरुण दातेने गायलं होतं. किती वर्षापूर्वी म्हणजे आमच्या लहानपणापासून. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी ते गाणं. तर मला तेव्हा राकेश सरांनी गाणं पाठवलं. गाणं तुला पाठवतोय आणि 5 मिनिटात तुझ्या घरी माणूस येईल. म्हटलं आल्यावर एन्व्हलप होता. तो उघडला आणि बघतो तर भातुकलीच्या खेळावर. अरे म्हटलं तू चुकून कोणाचं तरी गाणं पाठवलंय मला म्हणजे तर आपलं गाणं कुठे आहे टायटलचं? तर तो म्हणे हेच आहे. अरे म्हटलं हे कसं आहे ना? इतकं हिट झालेलं गाणं एकेकाळी आणि लोकं काय म्हणते म्हणजे अरुण दाते आहेत, मंगेश पाडगावकर आहे, यशवंत देव आहे. तर त्यांना काय वाटायचं? मी सगळ्यांची परमिशन घेतली आहे. त्यांना पैसेही पोचलेले आहे रॉयल्टीचे. पण अरे म्हटलं तरी पण मला म्हटलं बरं वाटत नाही ते. त्याला वेगळी चाल लावा. चॅनेलमधून मला फोन, झीमधून. अशोकजी तुम्हीच करणार आणि तुम्हाला चाल बदलायची आहे. अरे झाली का पंचायत आता. त्याच्या दरम्यान मला एका शोमध्ये पाडगावकर भेटले आणि मलाही बोलावलं होतं म्हणून मी पण गेलो शिवाजी मंदिरला. तर पहिल्या सीटवर पाडगावकर. 2, 3, 4, 5वा माझा होता. म्हणून मी असं चाललो होतो माझ्या सीटवर बसायला. तेवढ्यात, "ओ पत्की इकडे या." पाडगावकर. मी ओळखलं काहीतरी गडबड आहे. काय म्हणे तुम्ही माझ्या अ, गाण्याला चाल लावताय? म्हटलं तुम्ही ते अधुरी एक कहाणीचं म्हणताय का? ते म्हणाले, "हो." तुम्ही काय चाल लावणार हो? ती चाल लागून गेली आहे केव्हाची. म्हटलं मलाही माहिती आहे मी चॅनेलला सांगतोय, यांनाही सांगतो, राकेशला पण सांगतोय, पण कोण दादच द्यायला तयार नाही. मला नवीन पाहिजे म्हणजे नवीन पाहिजे. तर बघा, बघा चॅलेंज आहे तुम्हाला. हे आहे ते. म्हटलं मला तेही माहिती आहे. हा शब्दही मी वापरला, की माझ्यासाठी हा चॅलेंजिंग आहे सगळं आहे. आणि सगळे लोकं बघायला-बिघायला म्हटलं जाऊन बसतो आम्ही. त्यानं उगीच वाढवण्यात काय. त्याच्यानंतर रेकॉर्डिंग झालं नवीन चाली. त्याला राकेशला 2 चाली ऐकवल्या. पहिली आणि दुसरी. आणि मला पाहिजे होती म्हटली ही ओके झाली पाहिजे असं माझ्या मनाने एक ठरवलं होतं आणि तीच त्यांनी ओके केली. ती गाणी झाल्यावर लोकांना एवढी आवडली ना ती चाल, की शिवाजी पार्कला फेरी मारताना प्रत्येकजण येऊन, "काय हो गाणं झालंय, आम्हाला आता जुनी चाल आठवावी लागते." बापरे! इतकं असं ते सगळं झालं आणि हिट झालं म्हणजे ते हो. सीरियल पण हिट झाली, टायटल सॉन्ग. असंच प्रत्येकाचं होतं आणि मजा मजा येते म्हणजे काम करत तुम्ही राहिला की. आणि वेगळं सांगायचं म्हणजे मी 4 काय म्हणतात ते जनरेशन मी लोकांबरोबर कामं केलेली आहेत. हो. म्हणजे लताबाईंचा एक काळ धरला, दुसरा सुरेश वाडकर, देवकी देवकी पंडित पंडित. म्हणा, तिसरा बेला शेंडे, स्वप्नील हे वांग स्वप्नील बांदोडकर बरोबर. आणि आताचे परत चौथा म्हणजे आर्या आंबेकर, हो. केतकी माटेगावकर. तर असं सगळ्यांबरोबर 4 जनरेशन बरोबर मी काम केले. तो एक आनंद वेगळा आहे माझ्यासाठी आणि काळ बदलत चाललाय तसं सगळं म्युझिक बदलत चाललंय. बदलत चाललंय. मग आता सिंथेसायझर आलं, कॉम्प्युटर आलाय, डिजिटल आलं, हे आलं, ते आलं सगळं. तर त्याच्या हिशोबाने आपण स्वतःला बदललं पाहिजे. बरोबर.
कळलं की नाही? नाहीतर मला बाबा आमच्या वेळी असं होतं, आमच्या वेळी असे माणसं पण आहेत. हो. म्हणजे तिकडे फुल स्टॉप लागला तुमच्या अकलेला. बरोबर. काका मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही 400 पेक्षा जास्त नाटकांसाठी संगीत दिले. तर नाटकांकडे कसे वळलात तुम्ही? नाटकाकडे अभिषेकींमुळे वळलो. अच्छा. मी त्यांच्याबरोबर काम करायचो आणि मला सांगितलं की उद्या आपण मत्स्यगंधेची गाणी HMVला रेकॉर्ड करतोय. देवाघरचे ज्ञात कुणाला, गुंतता हृदय वगैरे तुला माहिती असेल. रामदास कामताची गाणी. तर त्या दिवशी आम्ही 2 रामदास कामताची गाणी केली. 2 गाणी आशालता वाबगावकर यांची केली. निघताना संध्याकाळी माझ्या खांद्यावर हात अभिषेक बुवांचा. अशोक, तू माझ्याबरोबर सहाय्यक राहशील का? असिस्टंट म्हणून. म्हटलं, हो राहशील का काय विचारता? म्हटलं, ऑर्डर करा तुम्ही फक्त. आणि ते शिवाजी पार्कला राहायचे, मी खारला. जवळ होतं तसं जाणं येणं. तर त्यांच्याकडे जाऊन बसायचं नुसतं, म्हणजे गंडा बांधणं वगैरे नाही. तर मला इतकं त्यांच्याकडनं शिकता आलं म्हणजे. आणि छान छान नाटकं केली त्यांनी. मत्स्यगंधा केलं, ययाती देवयानी, लेकुरे उधण झाली, वेगळ्या धरतीचं नाटक. त्याच्यानंतर कट्यार काळजात घुसली, वसंतराव देशपांडे वगैरे करणारं. तर इतकं शिकायला मिळालं म्हणजे क्लासिकल म्हणजे कसं असावं, त्याच्या ताना कशा असाव्यात, किती लांब असाव्या वगैरे सगळं. आणि ते सांगायचे त्यांना. समजा वसंतरावांना सांगताय किंवा बाळक रामला सांगतायत किंवा प्रसाद सावकारांना, तर ते मी आत्मसात करायचो. ते मलाही लागू पडायचं, म्हणजे अरे असं ना, हे बरं नाही हां, हे असं. तर ते शिकत गेलो मी, म्हणजे मी त्यांच्या. आणि जेव्हा गोवा हिंदूकडे ओळख झाली आमची, म्हणजे तर त्यांनी सांगितलं, आता संगीत नाटक असेल तरच मी करणार. हे शेके बुवांनी सांगितलं त्यांना. आणि साधी म्हणजे प्रोज नाटकं आहे, त्याला नुसतं बॅकग्राऊंड आहे, तर ते अशोककडे दे. अच्छा. तर तशी ती मला सगळी नाटकं मिळत गेली. अखेरचा सवाल, दुर्गी, सभ्यगृहस्थ, विराट बाजलं, हे सगळे मोठे-मोठे कलाकार, दामू केंकरेसारखे दिग्दर्शक. आणि असं करत माझं वाटचाल चालूच होती. आणि मग बाहेरची लोकं यायला लागली. म्हणजे सुधीर भट नवीन प्रोड्युसर. दिलीप कोल्हटकरचा मला फोन आला, "अरे, एक नवीन प्रोड्युसर आलाय आणि त्याला अत्र्यांची 5 नाटकं पहिली करायची आहे. तर पहिलं नाटक आहे मोरूची मावशी." मोरूची मावशी. तर संध्याकाळी आमची रवींद्राला रिहर्सल आहे, तिथेही आहे. ते सगळे बसले होते तिथे. हा प्रशांत दामले, कारण सगळेच नवीन होते, म्हणजे माझ्यापासून सगळेच. हा प्रशांत दामले, हा प्रदीप पटवर्धन, हा विजय चव्हाण. आणि मग मी म्हटलं, ही मावशी कोण आहे? त्याच्यामध्ये अत्र्यांनी लिहिलेलं गाणं. तर म्हणा, हा काय बसलाय विजय चव्हाण. म्हटलं, हा कसं असणार? ही पाहिजे ना. त्यामुळे हा काम करतोय ते मावशीचं. ती साडी-बिडी हा नेसणार आहे. म्हटलं, बरं. तर म्हटलं, हे गाणं तुला येतं तर मला काहीतरी गाऊन दाखव रे. म्हणजे रेंज कळायला आम्हाला. तू काय पद्धतीचं गाऊ शकतो. तर त्यांनी ते रामागडी किंवा बालेआगडी म्हणतो आपण ना, ते हंडी फोडायला येतात बघ, किंवा अशी काही माणसं कोळी गीतं टाईप गाणी. तर ती त्यांनी 1-2 ऐकवली. मला इतकं आवडलं त्याचं ना, बॉडी लँग्वेज होतं ते असं-असं करत ते सगळं पेश करायचं ना. तर म्हटलं, गाणं गळा नसला तरी चालेल, पण त्याच्या हावभावावर आपण गाणं बनवूया हे. टांग टिंग टिंगा. म्हणून मी थोडक्यात 2-3 नोटमध्ये कंपोज केलं. टांग टिंग टिंगा क टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा क टुंग, टुंग टांग टिंग टिंगा, असं ते 2-4 सुरामध्ये. आणि ती लोकांना इतकं आवडायचं, इतकं आवडायचं. काही दिवसांनी मला लोकांचे, "अहो, कळलं की नाही तुम्हाला? विजय चव्हाण वन्स मोर घेतो गाण्याला." म्हटलं, "काय?" काय त्याचा आवाज-बिवाज त्याचा काही नव्हता. पण तो जो करायचा ना, म्हणजे साडी खोचणं, तर एक मी एक बेस गिटारचं एक इफेक्ट दिला होता. तर त्यावेळी तो पदर खोचला किंवा एक पाय वरती करायचा, एक काय कर, आणि ते वन्स मोर घ्यायचा तो त्या गाण्याला. काका आताचं जे म्युझिक आहे, रिमिक्स किंवा रिक्रिएशन किंवा आता इलेक्ट्रॉनिक एलिमेंट्सचा जास्त वापर केला जातो. तर तुम्ही कसं आत्मसात केलंय हे सगळं? कंटिन्यू शिकत आले आणि आता ज्या टेक्नॉलॉजीज आल्या आहेत,
त्याचा तुम्ही कसा वापर कारण करता? पाहिजे तेवढा टक्के करतो. माझ्याकडे पण सिंथेसायझर असतं, रिदम बॉक्स पण असतो, ऑक्टोपॅड पण असतं, सगळं असतं. कळलं की नाही? पण त्याचा वापर किती करावा? ऑटो ट्यून कारण नावाचा प्रकार आलाय. हां, ते तर झालं ते म्हणजे बेसूर-बेसूर झालं की आणि ते सांगून जातात. मला ती मजा वाटते. सिंगर-विंगर आले, "वो दुसरे यंत्र में देखना, हां. सेकंड लाईन." म्हणजे ओळखायचं तिकडे गडबड केली आहे काहीतरी, पण तो गाणार नाही. परत गाणार नाही. गाणार नाही. ते तो आता कर म्हणजे रेकॉर्डिस्टला सांगून जाणार. तर हे चुकीचं आहे म्हणजे त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे, नवीन पिढीचं रियाज कमी झालाय. तुला माहिती आहे एवढं चुकलं तरी काय होणार? किंवा परत घ्यायला सांगतील एवढासा एक शब्द. अरे ती लाईन तरी का? बरोबर. तर हे एक वाईट झालंय म्हणजे एका बाजूला सायन्सची प्रगती झाली असं आपण म्हणतो. दुसऱ्या बाजूला अधोगती पण होत चालली माणसाची. ते आम्ही जे करायचो ना म्हणजे 50-60 म्युझिशियन बसलेले आहेत आणि सिंगर आहे, कोरस आहे, हे आहे, ते असं. ती जी मजा होती काम करण्याची, ती गेली सगळी. आता होला हो म्हणायचं फक्त एवढंच झालंय. तुमचे आवडते गायक कोण? हरिहरन आवडतो, शंकर. शंकरचं माझ्यापासून सुरुवात झाली आहे, शंकर महादेवांची. त्याच्यानंतर एक स्वप्नील बांदोडकर माझ्यापासूनच म्हणजे लहान असल्यापासून ज्याकडे आहे तो. दादाही बावरीमुळे त्याला फेम मिळालंय. जे तुम्ही लिहिलं होतं स्वतः. हो, मी स्वतः लिहिलं होतं ते. आता तुम्ही उल्लेख केला राधा ही बावरी, हे तुम्ही लिहिलं होतं. तुम्ही कवी कसे झालात? कवी म्हणजे एक काम करण्याची पद्धत बदलली होती म्हणजे. हिंदीमध्ये हे होतं सुरुवात. अगोदर ट्यून बनाते हैं म्हणजे प्रोड्युसर सांगायचा. पहिले ट्यून बनाओ यार, उसके बाद लिखवा लेते. डमी शब्द लिहावे लागतात संगीतकाराला. हं. कारण काय ते समोरच्या कवीला कळायला बाबा ह्या 3 बोलाचा हा शब्द पाहिजे, 3 ह्याच्या अक्षरांचा. तर असं तेच करत-करत मग सेटिंग होते. मग ते लिहून आणतात वगैरे. मग हे बरं आहे, ते बरं आहे, डिस्कस. तर मलाही असं डमी शब्द लिहायची सवय आहे. तर मी डमी शब्द सुरुवात केली. तू सप्तसूरमध्ये ही चाल फक्त ऐकवायची होती खरं म्हणजे सूरजजीना. अच्छा. पण म्हटलं डा, 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 डी, डा, डा, डा हे बरंच दिसत नाही. डा, 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 डा. तर म्हणून मी शब्द लिहिले. सुरेश एवढा वेडा आला, "अशोक क्या बात है! कोणाचे शब्द आहेत?" म्हटलं, "कोणाचे नाही, माझेच आहेत. हे डमी शब्द आहेत." "नहीं, नहीं, इसको ही फायनल करते. अंतरा तुम्ही लिखो." मग अंतरे पण लिहिले ते सप्तसुरचे. राधा ही बावरीचं पण तसंच झालं. छान. 2-4 गाणी आहेत माझी अशी. कोणतं ते वृंदावनी सारंगा ती पण आहे स्वप्नीलचंच. थोडंसं नॉलेज आहे मला आणि ह्यांच्याबरोबर राहून म्हणजे हसरत जयपुरी, आनंद बक्षी, मजरूर सुलतान या एवढ्या मोठ्या लोकांना म्हणजे काही जणांनी तर नावं पण ऐकली नसणार. हल्लीची ती पिढी आहे ते. तर मी तर सिटिंगला बसून बघितलेलं आहे. तर तो एक फायदा होतो तुला त्या सिटिंगचा. एक तुम्ही अशी कलाकृती निर्माण केली आहे जी झाली आहे म्हणजे. झाली आहे. हो. कारण की प्रत्येक भारतीय त्या माळेमध्ये ओवला गेलाय. होय. मिले सूर मेरा तुम्हारा. तर त्याची कशी राष्ट्रीय एकात्मता. हो. त्याच्यावर गाणं करायचं, जिंगल करायचं असं चाललं होतं. त्या प्रोड्युसरचं डोकं म्हणेन मी. आणि प्रत्येक ह्याच्यातला माणूस, प्रत्येक लँग्वेजमधलं, प्रत्येक धर्म, प्रत्येक जात हे सगळं करून काही असलं तरी माणूस म्हणून एक आहे, एक हे त्याला दाखवायचं होतं. पियुष पांडेने ते गाणं लिहिलं. पियुष पांडे म्हणजे ग्रेट माणूस म्हणजे इंडस्ट्रीमधला जिंगलच्या. तर तिथून सुरुवात झाली आणि त्याने लिहिलं, भीमसिंग जी गाएंगे, लता जी गाएंगे, आमची म्हणजे तू बोलत होता आणि धड-धड वाढत होती. आणि बालमुरली म्हणजे आम्ही ह्यांना गोळा करून आणायचो. म्हणजे बोलायचं त्यांच्या त्याच्यातच कितीतरी वेळ गेला असता. पण त्यांनी सांगितलं, "ये तीनों को मैं लेके आऊंगा." 3 भारतरत्न. 3 भारतरत्न. भीमसेन जोशीजी होते, लताबाई. लताबाई ओरिजिनल जेव्हा गाणं केलं तेव्हा नव्हत्या, रशियाला होत्या. तर आणि हे सकाळी 10 ते रात्री 10 मध्ये चाललेलं आहे सगळं. फक्त लताबाईंचा पोर्शन सोडला तर. तर ते प्रोड्युसर गया-वया करायला लागला. "ओह! अमिताभ का डेट है, अभी क्या होगा? लताबाई नहीं तो." म्हटलं, "कविता की आवाज में करो और शूट करो, लता दीदी आएंगी, तो अपन उनसे डबिंग करा लेते हैं और हो जाएगा." हां, अच्छा. त्याला त्याला माहिती नव्हतं. तो म्हटलं, फिल्म के जाने क्या होता है? वैसे ही होता है म्हटलं.
चला ठीक आहे. आणि ते झालं. लताबाई आल्या काही 15-20 दिवसांनी आणि रेकॉर्डिंग झालं. त्याच दिवशी तिचं शूटिंग पण होतं ते तिरंगा साडी-बिडीचं. आणि आम्ही जेव्हा मी कविता उतरलो, तेव्हा म्हटलं वेडा आहे हा कोण तो प्रोड्युसर. कारण तुकडे-तुकडे होते सगळे. तामिळ, तेलुगू, कन्नडमधनं, पंजाबी, गुजराती, मराठी, हे ते नेपाळी, बिपाळ काही नाही. ते एक संपले लँग्वेज की तो कागद घेऊन यायचा. मेरे को क्या लिखना है? मतलब कुछ लिखना नहीं है. इसको ट्रांसलेट करो. ट्रांसलेट करके भले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा. करत-करत आम्ही रात्री 10 पर्यंत सगळं संपवलं आणि तो इतकं हिट झालं म्हणजे. आज सुद्धा आपण थांबतो बघ ते ऐकलं की पाय थांबतात आपले तिथल्या तिथे. बरं, जरी भाषा समजत नसली तरी पूर्ण पाहिल्याशिवाय कोणी जात नाही. आणि याचं जास्ती क्रेडिट मी लुई बँक्सला देईन. त्याने अरेंजमेंट केली आहे ती पहिल्यापासून. अच्छा. पहिला कॉर्ड तो, त्याच्यातून भीमसेन जोशींचा आवाज, त्याच्यातून हे नेपाळी, आसामी, हे, ते, मराठी, गुजराती करत-करत दीदींचा सूर की नदियाँ हर दिशा से बहते सागर में मिले. बादलों का रूप लेके बरसे हल्के हल्के ओ मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा.